पद्य क्रमांक 6. आपण धरणी ग. कवी ऋषिकेश कांबळे. प्रस्तुत कवितेतून स्त्री जीवनाची कुचंबणा व्यक्त होतानाच अन्याय अत्याचाराच्या विरोधात सज्ज झालेली स्त्री पण व्यक्त होते. आपण धरणी ग, मग का लागावं झुरणी ग. धरणी म्हणजेच अर्थ, झुरणी म्हणजे टू पिक्स. धरणी हे स्त्रीत्वाचे प्रतीक आहे. धरणी ही सृजनशील, जननी, त्यागाची मूर्ती असते. ती सहनशील, धैर्यशील, क्षमाशील आहे. स्त्रीमध्येही हे सर्व गुण सामावलेले असतात. म्हणूनच तिला धरणीची उपमा देताना कवितेतील स्त्री आपण धरणी ग असे म्हणत आहे. त्याचवेळी तिची व्यथाही सांगताना ती म्हणते की एवढे सगळे श्रेष्ठ गुण असतानाही आपणाला झुरत जगावं लागतं, दुःख सहन का करावं लागतं. सोसून सोसून किती ग सोसावं, गिळून दुःख सारं साऱ्या जगा पोसावं. सोसणे म्हणजे टॉलरेट. कवितेतील स्त्री म्हणते आपण व्यक्तिगत व सामाजिक जीवनात सतत दुःख, हालपेष्टा, अपमान, उपेक्षा सोसत असतो. पण हे सगळं सोसूनही कितीही दुःख असले तरी ते विसरून सतत साऱ्या जगाला, कुटुंबाला पोसावे लागते. करुणी मनाची माती, जपुनी नाती गोती. जपुनी म्हणजे प्रिझर्व, नाती गोती म्हणजे रिलेशन्स. आपला मान अपमान विसरून म्हणजेच मनाची माती करून सगळी नाती गोती जपावी लागतात. सावरीत जखम खोल, जगाचा आला जरी बोल. कवितेतील स्त्री पुढे म्हणते या सगळ्या अवहेलना, उपेक्षांमुळे हृदयात झालेल्या जखमा विसरून समाजाने कितीही बोल लावला तरी आता जागी हो. चिरड अन्याय घे हक्क, बनून वाघ वाघिणी ग. स्वतःवरील अन्याय निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध पेटून उठ, अन्यायाला चिरडून टाक, तुझे हक्क मिळव. त्यासाठी गरज भासलीच तर वाघ वाघिणी बन. आपण यशोधरेच्या नाती, आपण जिजाऊच्या पाती, आपण सावित्रीच्या ज्योती. नाती म्हणजेच ग्रँड डॉटर्स, पाती म्हणजेच ब्रँच ऑफ फॅमिली. कवितेतील स्त्री समाजातील स्त्रियांना स्फूर्ती देण्यासाठी अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची उदाहरणे देऊन त्यांच्या परंपरेला अनुसरून वागण्याचा आग्रह करत आहे. ती म्हणते आपण सहनशील यशोधरेच्या नाती आहोत, छत्रपतींना घडवणाऱ्या जिजाऊच्या वंशज आहोत, ज्ञानज्योत पेटवणाऱ्या सावित्रीच्या ज्योती आहोत. आपण रमाईच्या वाती, समतेचं अंगण, झिजणारं चंदन, करू रक्ताचं पाणी ग. वाती म्हणजेच विक्स ऑफ लॅम्प, अंगण म्हणजेच कोर्टयार्ड, झिजणारं म्हणजेच विअरिंग आउट. अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या रमाईच्या वाती आहोत. म्हणूनच समाजात मिळणारी दुय्यम विषमतेची वागणूक झुगारून समतेच्या हक्कांसाठी चंदनाप्रमाणे झिजूया. स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रसंगी रक्ताचे पाणी करूया, मान मिळवूया. मिळवू आपण आपले हक्क, असता अवसान कशाचे दुःख. हक्क म्हणजेच राईट्स, अवसान म्हणजे करेज. कवितेतील स्त्री समाजातील स्त्रियांना म्हणते जर आपल्याला आपले हक्क सहजपणे मिळत नसतील तर ते प्रयत्नांनी मिळवूया. आपल्यामध्ये कुठल्याही परिस्थितीशी लढण्याची हिंमत आहे. त्यामुळे घडलेल्या गोष्टीविषयी दुःख करत न बसता आपण आपल्या हक्कांसाठी जागृत होऊया. देऊ ललकारी आपणही भारी, जळू जळतो जसा दिवा, ना हेवा
गाऊ उजेड गाणी ग. ललकारी म्हणजेच अनाउन्समेंट. हेवा म्हणजेच जेलसी. कवी म्हणतात, आपण सज्ज होत असल्याची ललकारी देऊया. त्यातून स्वतःला सिद्ध करून समाजाला आपले सामर्थ्य दाखवूया. हे सर्व करताना कुणाचाही हेवा न करता ध्येयासाठी दिव्याप्रमाणे सतत जळूया. अंधाररूपी भूतकाळा विसरून नवीन विचारांची उजेड गाणी गाऊया. चला तर मग आपण धरणी ग या कवितेचं वाचन करूया. आपण धरणी ग, मग का लागावं झुरणी ग. सोसून सोसून किती ग सोसावं, गिळून दुःख साऱ्या जगा पोसावं. करुणी मनाची माती, जपुनी नाती गोती, सावरीत जखम खोल, जगाचा आला जरी बोल. चिरड अन्याय घे हक्क, बनून वाघ वाघिणी ग. आपण धरणी ग. आपण यशोधरेच्या नाती, आपण जिजाऊच्या पाती, आपण सावित्रीच्या ज्योती, आपण रमाईच्या वाती. समतेचं अंगण झिजणार चंदन, करू रक्ताचं पाणी ग. आपण धरणी ग. मिळवू आपण आपले हक्क, असता अवसान कशाचे दुःख. देऊ ललकारी आपणही भारी, जळतो जसा दिवा ना हेवा. गाऊ उजेड गाणी ग, आपण धरणी ग.